शक्तीपीठ महामार्गाकरता 14 गावातील मोजणी आता होणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी 9 सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातील 14 गावातील मोजणी होणार आहे। भूमी अभिलेखाकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। विरोध डावलून सरकार प्रकल्पावर ठाम असल्याचं कळतंय। चौदा गावातील मोजणी आता सुरू होणार आहे। 14 गावात ही मोजणी केली जाईल। शक्तीपीठ महामार्गाकरता 14 गावातील मोजणीला सुरुवात होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याकरता अनेक मोर्चे सुद्धा निघालेले होते। महाविकास आघाडीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पण आता मात्र 9 सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातील 14 गावातील मतमोजणी या ठिकाणी मोजणीला सुरुवात होणार आहे। शक्तीपीठ करता भूमी अभिलेखकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। सप्टेंबरला हसूर दुमाला या ठिकाणी मोजणी होईल। सडोली दुमाला, शिरोली दुमाला या ठिकाणी 10 सप्टेंबरला मोजणी असेल। 11 सप्टेंबरला भाटणवाडी, वरगणे, कसबा बीड। 15 सप्टेंबरला कुडीत्रे या ठिकाणी मोजणी होईल। 16 सप्टेंबरला केरली, 14 सप्टेंबरला केरले, 18 सप्टेंबर पाडळी बुद्रुक, खुपिरे, वाकरे या ठिकाणी मोजणी होणार आहे। तर 22 सप्टेंबर बहिरेश्वर, गणेशवाडी या ठिकाणी मोजणी होईल। नऊ सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातील 14 गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाकरता मोजणीला सुरुवात होणार आहे। विरोध डावलून सरकार या प्रकल्पावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक या सगळ्या संदर्भात मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, पण शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आता 14 सप्टेंबर म्हणजे बरोबर 9 सप्टेंबर पासून म्हणजेच या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी मोजणीला सुरुवात होणार आहे। 14 गावांमध्ये ही मोजणी होईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, अखेर मोजणी होणार आहे 9 सप्टेंबर पासून 14 गावांमध्ये। नक्कीच नागरी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातूनच खरं तर मोठ्या चळवळीला विरोध होत या ठिकाणी ते राज्यभर आंदोलन खरं तर सुरू झालं। मात्र आता त्याच कोल्हापूरमध्ये आता 14 गावातील मोजणीला सुरुवात होणार आहे। 9 सप्टेंबर पासून ही सुरुवात होणार आहे। कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध आहे या मोजणीला आहे। खरं तर अनेक मोर्चे कोल्हापुरातून निघालेले होते, त्यामध्ये राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असतील यांच्यासह अनेक दिग्गज नेते जे आहेत ते सहभागी झाले होते। या पार्श्वभूमीवर पाहिलं तर 9 सप्टेंबरला करवीर तालुक्यातील हसूर दुमाला, 10 सप्टेंबरला सडोली दुमाला, शिरोली दुमाला, 11 सप्टेंबरला भाटणवाडी, वरंगे, कसबा बीड, 15 सप्टेंबरला कुडीत्रे, 16 सप्टेंबरला केरली, त्यानंतर 17 सप्टेंबरला केरले, 18 सप्टेंबरला पाडळी बुद्रुक, खुपिरे, वाकरे आणि 22 सप्टेंबरला बहिरेश्वर आणि गणेशवाडी या सगळ्या गावातील म्हणजे 14 गावातील जमिनीची मोजणी आहे ती केली जाणार आहे। त्यासाठी नियम आणि अटी देखील त्यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सरकारनं हा जो विरोध आहे तो डावलून कुठेतरी आता एक ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय, कारण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ महामार्ग, आणि कुठेतरी त्यालाच आता हा शक्तीपीठ मार्ग व्हावा आणि विशेषतः ज्या कोल्हापूर जिल्ह्यात हा शक्तीपीठ महामार्ग होतोय त्याला कुठेतरी आता विरोध होऊ नये अशी जी भूमिका आहे ती आता कुठेतरी सरकारच्या वतीने घेतली जाते। आणखी यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर ही जी मोजणी होणार आहे त्या मोजणीमध्ये जर हे मिळकतधारक त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत तर ते निकाली काढणार असल्याचे देखील सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे एक व्यक्ती जी आहे
ती आता खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर एकीकडे राजशक्तींनी कालच या ठिकाणी बैठक घेऊन सांगितलेलं आहे की ज्या गावातून शक्तीपीठ मार्ग जाणार आहे त्या गावातून तीव्र असा विरोध केला जाणार आहे. आपल्या नांगराला धार लावून ठेवा अशा पद्धतीचं जे विधान आहे ते त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं सोलापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी जे कोण येतील त्यांच्या विरोधात हे सगळे नेते जे एकत्र उतरून रस्त्यावरती त्यांना विरोध करतील आणि संघर्षाची चिन्ह निर्माण होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि खरंच तर गणेशोत्सव आहे, तोंडावरती आहे आणि अशाच पार्श्वभूमीवरती आता जी शक्तीपीठ महामार्गाची 14 गावातली जी मोजणीसाठी ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत त्याला खरंच आता तीव्र विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागवी निश्चित. सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.